नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 5 जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. एका स्टेजवर ते एकत्र आल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि त्यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला की मराठी माणूस एकजूट झालेला आहे आणि त्या एकजुटीच्या जोरावर मराठी माणूस हा काहीतरी बदल महाराष्ट्रामध्ये घडवून दाखवणार आहे. अर्थात हे सगळं हिंदी भाषेच्या तथाकथित सक्तीच्या विरोधात होतं. प्रत्यक्षामध्ये 5 जुलैला जो मोर्चा होणार होता या सक्तीच्या विरोधामध्ये, तर त्याआधीच सरकारने तो GR रद्द करून टाकला, नवी समितीसुद्धा स्थापन केली आणि त्यामुळे प्रत्यक्षात त्या मोर्चाला काही अर्थ उरला नाही. पण आपल्या दबावामुळे ही सगळी पावलं सरकारला उचलावी लागली, सरकारला ही कारवाई करावी लागली. त्यामुळे आता त्याचा विजयी मेळावा घेऊया अशा अर्थाने हे शेवटी मेळाव्यात त्याचं रूपांतर झालं आणि तिथे प्रामुख्याने हिंदी भाषेला विरोध करणं किंवा कुठल्याही भाषेबद्दल काही अभिमान व्यक्त करणं किंवा ती समस्या मांडणं यापेक्षा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येत आहेत, एका स्टेजवर दिसत आहेत, प्रथमच एकत्र दिसत आहेत एखाद्या खासगी कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त. त्यामुळे त्याला महत्त्व आलं आणि त्याच तेवढ्या भागाला महत्त्व निर्माण झालं आणि त्यातून आपण पाहिलं सगळीकडे त्याचे फोटोग्राफ्स, त्याचे व्हिडिओ हे लोकप्रिय झाले किंवा व्हायरल झाले की हे दोन बंधू एकत्र आले. आता हे दोन बंधू एकत्र आले तरी युती झालेली आहे याच्यावर मात्र कुठे शिक्कामोर्तब झालेलं नाही. भलेही सगळे म्हणत असले की युती झालेली आहे तरी प्रत्यक्षात फक्त स्टेजवर एकत्र आलेली आहेत. अजूनही दोन पक्ष एकत्र येऊन काय करणार आहेत आगामी काळामध्ये, एकत्र मिळून कोणते निर्णय घेणार आहेत, एकत्र मिळून कोणत्या योजना आखणार आहेत, कोणत्या मोहिमा आखणार आहेत, कोणती आंदोलनं घेणार आहेत, असं काही ठरलेलं नाही. त्यामुळे आत्तापुरतं फक्त 5 जुलैचा जो एक कार्यक्रम झाला त्यात दोन बंधू जे आहेत एकत्र आले, त्यांची दोन कुटुंब एकत्र आलेली दिसली. त्याच्या पलीकडे अजून काहीच साध्य झालेलं नाही. पण मग आता पुढे काय होणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेच. ठीक आहे, GR रद्द झाला त्यामुळे विजयी मेळावा घेतला, विजय मिळाला, सरकारला पाऊल मागे घ्यावं लागलं. पण ही जी युती करायची याविषयीची जी काही प्रक्रिया चालू होती, मीडियाने एक प्रकारे पुढाकार घेतला होता की या दोन बंधूंना एकत्र आणायचंच, एका स्टेजवर म्हणा किंवा युतीच करायची त्यांची, हा जो काही चंग बांधला होता त्यातलं एक पहिलं पाऊल हे पडलेलं आहे. पण पुढे काय हे अजून माहिती नाही. कारण राज ठाकरे यांच्याकडून त्यांच्या पदाधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या पक्षातले नेते जे असतील प्रमुख, त्यांना असं सांगण्यात आल्याची बातमी दाखवत होते की जोपर्यंत मी काही सांगत नाही, माझ्याकडून कोणत्याही प्रकारची घोषणा होत नाही किंवा मी स्वतःहून काही घोषणा करत नाही, तोपर्यंत कोणी युतीबाबत काही बोलायचं नाही. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं ह्या सगळ्या मेळाव्याच्या आधी चालू होतं की मनसेचे कार्यकर्ते किंवा उभाटाचे कार्यकर्ते एकत्र येत होते, त्यांच्यात कुठेतरी हास्यविनोद रंगत होता, एकत्र आल्याचं दाखवलं जात होतं. प्रत्यक्षात राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे कुठे एकत्र बोलत नव्हते, कुठे एकत्र आलेले नव्हते, एकमेकाविषयी काही बोलत नव्हते, एकमेकाशी त्यांचं फोनवरूनही बोलणं झालेलं नव्हतं. पण कार्यकर्ते भेटत होते. मात्र आता राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय की युतीबद्दल जे काही बोलायचे ते मीच बोलणार आहे, तुम्ही कोणी बोलायचं नाहीये, तुम्ही त्याविषयी कोणतेही भाष्य करायचं नाहीये. याचा अर्थ युतीचा निर्णय जो आहे तो राज ठाकरेंच्याच पातळीवर होणार आहे किंवा उद्धव ठाकरेंच्या पातळीवर होणार आहे. उद्धव ठाकरे तर आसुसलेले आहेतच, त्यांना काही करून राज ठाकरेंची ही युती करायचीच आहे. याचं कारण आगामी येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाऊन महाविकास आघाडीचा प्रयोग आता तिथे काही उपयोगाचा येणार नाही हे त्यांना कळलेलं आहे. तेव्हा मराठी माणसाचा मुद्दा हा आपल्याला फायदेशीर ठरेल आणि त्यानिमित्ताने हिंदीच्या तथाकथित सक्तीचा उपयोग करून आपल्याला मराठी माणसाची एकजूट घडवण्याच्या निमित्ताने एकत्र येऊ आपण, हे त्यांनी ठरवलेलं आहे. पण राज ठाकरेंनी अजून ठरवलेलं नाही. राज ठाकरेंनी अद्याप त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. त्यामुळे हा खूप महत्वाचा भाग आहे की पुढे काय होणार आहे. याच संदर्भामध्ये मेळाव्याच्या आधी संजय राऊत यांनी आपल्या रोकठोक या सदरामध्ये मराठी एकजुटीचा विजय असो असा एक लेख लिहिला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला होता या ठिकाणी की कशा प्रकारे
ही मराठीची एकजूट आवश्यक आहे, काय त्याच्यामुळे होणार आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्याचा काय फायदा होणार आहे, हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक उल्लेख केला होता की राज ठाकरे जे आहेत ते एकनाथ शिंदे किंवा भाजपा यांच्यासोबत प्रेमाचं चहापान करत होते. आमची जेव्हा भाजपाशी ताटातूट झाली, अमित शहानी हे फोडलं, आमच्यातलं जी एकजूट होती ती फोडली अमित शहानी, असा त्यांनी त्याच्यामध्ये आरोप केलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलो. पण राज ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि भाजपासोबत चहापान करत राहिले प्रेमाचं. ते अमित शहाना सुद्धा भेटले. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आपण पाहिलं, अमित शहाना भेटले पण त्यांना काहीच फायदा झाला नाही, त्याचा त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. हे जेव्हा संजय राऊत त्याच्यात म्हणतात तेव्हा याचा अर्थ असाच असतो की उबाटा गटाला हे स्पष्टपणे सांगायचे की आता यापुढे जेव्हाच तुम्ही स्टेजवर एकत्र आलेला आहात, आपण एकत्र आलेलो आहोत दोन्ही बंधू, आणि मराठीची एकजूट झालेली आहे, महाराष्ट्र सगळा आपल्याकडे आशेने पाहतोय, तेव्हा आता एकनाथ शिंदेकडे जाणं बंद करा, फडणवीसांकडे जाणं बंद करा, भाजपकडे जाणं बंद करा, अमित शहाकडे जाणं बंद करा, की त्यांच्याबद्दल कोणत्याही पद्धतीची सकारात्मक टिप्पणी करू नका. असेच हे सूचक संकेत आहेत, दुसरं काहीच नाही. आणि त्यात तर्कही आहे, तथ्य आहे की आता एकत्र स्टेजवर आल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राने पाहिल्यानंतर की आता हे दोन बंधू एकत्र येणार आहेत, अद्याप युतीवर शिक्कामोर्तब झालं नसलं तरी एकत्र येणार आहेत, तर त्यावेळेला उबाटा गटाची स्वाभाविकच अपेक्षा असणार की राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेची भेट घेऊ नये, राज ठाकरेंनी आता अमित शहाकडे जाऊ नये, राज ठाकरेंनी भाजपाची भेट घेऊ नये किंवा फडणवीसांची बोलू नये. पण ते होऊ शकेल का, हे महत्वाचं आहे. आता अर्थात हा निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. उबाटा गटाला खूपच वाटतंय की असं होऊ नये, राज ठाकरेंनी आपले परतीचे सगळे दोर कापून टाकावेत. आता आपण एकत्र आलेलो आहोत, आता आपण मंचावर एकत्र आलेलो आहोत, आपण एकमेकाच्या गळ्यात गळे घातलेले आहेत, पण आता आपण पुढची वाटचाल एकत्रच करायची आहे, निवडणुकांसाठी सुद्धा म्हणा किंवा इतर सुद्धा आंदोलनांसाठी असेल. अशा वेळेला तुम्ही एकनाथ शिंदेबरोबर जाणं, भाजपासोबत जाणं, अमित शहाच्या बाबतीत काही चांगलंच बोलणं हे टाळलं पाहिजे, हेच त्यांना सुचवायचे. आणि ते स्वाभाविक आहे. जर उद्या राज ठाकरे एखाद्या जनहिताच्या कामानिमित्ताने फडणवीसांना भेटले तर काय महाराष्ट्रामध्ये चर्चा होईल की एकीकडे राज ठाकरे इथे भेटतायत उद्धव ठाकरेंना स्टेजवर आणि तिकडे एकनाथ शिंदेसोबत जात आहेत किंवा भाजपासोबत जात आहेत, आणि त्यातून जे युतीचं चित्र उभं केलेलं आहे त्याला तडाच जाईल, हीच उबाटाची भावना आहे. आणि त्यामुळे उबाटा गटाला हे सुचवायचे की तुम्ही आता हे सगळे परतीचे दोर कापून टाका. जसे उद्धव ठाकरे यांनी सगळे परतीचे दोर कापून टाकलेले आहेत. त्यांनी भाजपासोबत कोणत्याही पद्धतीने आता ते ना कुठल्या फडणवीसांना कधी भेटायला जात, ना एकनाथ शिंदेची तर बोलण्याचा प्रश्नच येत नाही. एक गाव दोन तुकडे असं झालेलं आहे सध्या. त्यामुळे उबाटा गटाने भाजपाशी, अमित शहाशी, मोदींशी, एकनाथ शिंदे यांच्याशी पूर्णपणे नातं तोडलेलं आहे, हे स्पष्ट आहे. त्यांच्या सगळ्या वक्तव्यांवरनं, भाषणांमधनंही दिसून येतं. सगळे परतीचे दोर कापून घेतलेले आहेत. त्यांना आता मार्ग आहे तो काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा इंडी आघाडी यात राहून जे काय आपलं राजकारण करायचं ते करायचे. आता सोबत राज ठाकरेंना घ्यायचं असेल तर राज ठाकरेंना सुद्धा हे परतीचे दोर कापावे लागतील अशी त्यांची अपेक्षा असेल. पण राज ठाकरे ते करणार आहेत का? राज ठाकरेंनी असं केलेलं आहे का? त्यांनी भलेही उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला कंटाळून स्वतःचा पक्ष निर्माण केला, पण तरी ते उद्धव ठाकरेंना भेटायला आले. त्यांनी कुठे दुस्वास दाखवला नाही. टीकाही त्यांनी यापूर्वी केलेली आहे, पण तरी देखील ते भेटायला आले. ते शरद पवारांनाही भेटतात, शरद पवारांना टीकाही करतात. मोदींवर त्यांनी जहरी टीका केली होती निवडणुकांच्या दरम्यान, पण तरी ते मोदींनाही भेटू शकतात, अमित शहांनाही भेटतात. फडणवीसांवर टीका करतात, फडणवीसांनाही भेटतात. एकनाथ शिंदेवर टीका करतात, एकनाथ शिंदेनाही भेटतात, एकनाथ शिंदेही त्यांच्या घरी जातात. त्यामुळे ते परतीचे दोर कापत नाहीयेत कुठे. पण तशी अपेक्षा उबाटा गटाची आहे. तर ते राज ठाकरे असे परतीचे दोर कापतील का? एकनाथ शिंदेनी बघा आता काय प्रतिक्रिया दिलेली आहे.
हे जे मीरा भाईंदरला आंदोलन चालू आहे किंवा एकूणच ही जी काही भेट झाली, हा मेळावा झाला, त्यानंतर एकनाथ शिंदेच्या पक्षाने, शिवसेनेने कुठेही राज ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेतली नाही, कुठेही त्यांच्यावर टीका केली नाही. त्यांनी टीका केली ती उबाटा गटावर. त्यांनी आपले दरवाजे खुले ठेवलेले आहेत राज ठाकरेंसाठी. नरेश मस्के बोलले एका पॅनलमध्ये चर्चेदरम्यान की आम्ही काय राज ठाकरेंवर टीका करणार नाही, कारण त्यांनी आमच्यावर टीका केलेली नाही आणि ते स्वाभाविक आहे. आपण भाषणात ऐकलं, राज ठाकरेंनी कुठे एकनाथ शिंदेवर वाईट टीका केली नाही. त्यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली. हिंदी भाषेसंदर्भात त्यांना जे काय बोलायचं ते बोलले, पण त्यांनी कुठेही फडणवीसांना डिवचणारं, एकनाथ शिंदेना डिवचणारं असं वक्तव्य केलेलं नाही आणि ते करत आलेलं नाही असं कोणतंही वक्तव्य की ज्याच्यामुळे एकदम नातं तुटून जाईल. ते उद्धव ठाकरे मात्र करतात आणि त्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी केलेलं आहे. तेव्हा त्यांना अपेक्षा आहे की राज ठाकरेंनी सगळी नाती तोडावीत, हे आता चहापान वगैरे सोडून द्यावं, अमित शहाची किंवा त्या ज्येष्ठांची, वरिष्ठांची भेटीगाठी सगळ्या सोडून द्याव्यात, कारण आपल्याला एकत्र यायचे. तर ते होईल की नाही माहिती नाही. राज ठाकरे ते ऐकतील का? राज ठाकरे तयार आहेत का? राज ठाकरे ह्यांचा स्वतःचा पक्ष आहे, स्वतःचे विचार आहेत. उभाटा गटाशी जर त्यांना जुळवून घ्यायचे तर ते हे करायला तयार होतील का? हे सगळी नाती तोडून टाकतील का? हे सगळे पाश किंवा हे जे परतीचे दोर आहेत ते तोडून ते उद्धव ठाकरेंसोबत जातील का? याचा विचार सुद्धा करणं आवश्यक आहे. कारण आता हाच मुद्दा राहिलेला आहे. हिंदीचा मुद्दा आता बाजूला पडला, तो GR रद्द झालेला आहे. आता तो मुद्दाच शिल्लक नाही. आता एकत्र यायचंय ते निवडणुकींसाठी, आगामी काळातल्या योजनांसाठी, आगामी काळातल्या राजकारणासाठी. पण उद्धव ठाकरेंच्या ज्या अटी शर्थी आहेत युती होण्याच्या आधीच्या, ह्या सगळ्या त्या राज ठाकरेंना मान्य होतील का? राज ठाकरे त्याचा विचार करतील का? की स्वतंत्रपणे आम्ही विचार करू, तुम्हाला आमच्यासोबत यायचं, मी तुमच्यासोबत यायचे तर ठीक आहे, पण आम्ही मात्र एकनाथ शिंदेना भेटू, आम्ही फडणवीसांची भेट घेऊ, त्यांच्याशी आमचे जे काही कामं आहेत ती करू, जनहिताची जी कामं असतील त्यासाठी आम्हाला भेटणं आवश्यक आहे, हे आम्ही करत राहणार. यावर जर ते ठाम असतील तर काय होणार युतीचं, याविषयी निश्चितपणे विचार करणं आवश्यक आहे. आता शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना विचारलं, ते काय ज्योतिषी नाहीयेत, पण ते म्हणाले की दोन बंधू एकत्र आले तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण ही युती काही फार काळ टिकणार नाही, हे काय एकत्र येणं फार काळ टिकणार नाही. हे ते कशावरनं म्हणाले माहिती नाही. सध्या अनेक मोठे मोठे विश्लेषक आहेत, पण ते कोणी या संदर्भात बोलायला तयार नाहीयेत की युती टिकेल की नाही, कोणत्या आधारावर टिकेल, काय करावं लागेल टिकण्यासाठी. सध्या ते 5 जुलैला जो मेळावा झाला, ज्यात जी बंधू भेट झाली, त्यामध्येच मशगूल आहेत. पण राज ठाकरे हे परतीचे दोर कापतील का? उद्धव ठाकरेंनी जसे कापले, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.